हे मच्छीवर ना उडी मारीत म्हणून आता वर परत जाळा लावला नाही. हा बघा इथं दिसतंय समोर किती पकडता. परवा दाखवतो. आता बघ कसला पकडता होता. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पण तुमचं स्वागत करते. तर आजचा विषय काय माहिती आहे, आमच्याकडे रापण लावतात, भाळा लावतात. आम्ही भाळा लावतात बोलतो, भाळा लावायचा असा. तर ती रापण आज लावणारच. तर माका फोन करून झाले होते आता, आणि फोन उचललाय नाही म्हणून ते आता घरी टोकाव गेले होते. बोलतात म्हावरा पकडू येतस काय, रापण लावतं येतस काय. तर म्हटलं ठीक आहे चालत येतं. म्हटलं घरी तरी बसून काय करणार. तर मी तुमका आज आमच्याकडे म्हावरा कसा पकडतात, मागे पण एक व्हिडिओ टाकली होती, पण ती अगोदर म्हणजे नवीन असताना टाकलेली माका वाटतं. तर आमच्याकडे कसा लावतात तर मी आज तुमका दाखवणार आहे रापण कशी लावतात ती. तर बघा बाहेर त्यांची तयारी चालू दाखवते तुमका मी. तर आता जाऊया पुढे खाडीता, चला. इकडे सुरुवात केला नाही आणि हे बघा हे वाण लावासाठी खोट लागतात ते बांबूचे काटे. आणि ह्यो चाललो कामाक. ह्यो म्हणता मी तुमका काटे नेऊन तिकडे पोयता देते खाडीता, आणि माका एक वाटो देवचो लागत. फार म्हणतात मान्य नाही आमका. तर काम करू घेणार असेल तरच तुका वाटो देणार, असं विषय. आता हे एवढे जण आहेत, अर्धे जण माका वाटतं गेलेत खाली. आता आम्ही पण चालला. गाडीची चावी ही गाडी घ्यायची, त्याच्यात पेट्रोल नाही, बघ बंद पडली तर मग टाकून आणू जा लागा तुका. उंडे लागतात त्याच्यामुळे आम्ही इकडे आता सावलीत येईल. आता आम्ही चाललो जाळी घेऊन, म्हणजे जी आता तिकडे पोयता खाडीत आता ही करणार ती जाळी दाखवते तुमका. थांबा बघा, हा एक जाळा आणि ता एक तिकडे जाळा, आणि असं मला वाटतं अजून 2 खाली घेऊन गेलेले आहेत. आता ही जाळा खाली नेऊन चेक करणार आणि त्याच्यानंतर तर पाण्यात बसवणार, आणि नंतर उद्या रात्री उद्या रात्री उचलणार. म्हणजे जेव्हा पाणी भरत तेव्हा उचलणार, म्हणजे जेणेकरून जेवढा आतमध्ये मावरा हे केलेला असतात त्या आतमध्येच राहत. आता ही सगळी जाळी अशी काढल्याने आणि आता चेक करणार. ह्यो अवधूत तांबे, राजा प्रभू, अनिश प्रभू, तर असे हत. आणि ह्याने ठरवला नाही, जे कोण आत्ता येतील त्यानेच मावरा घेऊचा. आणि ह्या खाडी का अशा पाज्या का हे करणार, लावणार इकडे जाळा. पाण्याच्या बाहेरची जी काय प्रोसेस असतात ती आता झालेली आहे. म्हणजे जाळा वगैरे काही फाटलेला काय का बघितला नाही, आणि आता बसूक सुरुवात करू. दाखवते मी तुमका आता. हे बघा ह्या साईडने हे असे दगड आणून ठेवलेले आहेत, आणि दगड ह्याच्यावर ठेवणार. हे आता पूर्ण आता असं बसवणार. ही वरची रशी दिसता ती म्हणजे वर उचलू का रात्रीची, आणि असे ह्या प्रकारे असे बांबू मारून झालेले आहेत. आता यांची कामं कमी असतील आणि मस्ती जास्त असतात. एकामेकाच्या अंगावर चिखल फेकणं ह्या आता म्हावऱ्यात कमी येतात, ते मजा मस्तीच करू जास्त येतात, असा विषय. या पद्धतीने असे धोंडे ठेवले जातात, आणि नंतर मग हे सगळे ठेवून झाल्यावर नंतर परत हे असं गुटाळणार, रोल करणार आणि त्या दगडांवर ठेवणार, आणि त्याच्यावर मग परत चिखल घालणार. म्हणजे कसं रात्री उचलू का बरा पडता चिखल टाकल्यावर. तर अशा प्रकारे काम चालू झालेला वानर सेनाई. या माणसाने एवढा मावरा पकडला. आता आम्ही बघ किती पकडता. परवा दाखवतो. आता बघ कसला पकडता होता. आणि ह्या त्याचा जाळा आहे बघा, हा साठ का. अरे एका लागलेला आता बघ खाली गुंजवलेचा पोरा इकरा. तर ह्या जाळ्याने ना एवढा मावरा पकडला, आणि आता आमचा मोठा मावरा पकडूचा जाळा त्या साईड का. हे इकडे असे गाडी लागल्यात. तर आता इकडे ह्या झाडापासून झालेला दाखवते तुमका मी. थांबा बघा ह्या साईडने आता जे हे वर हे टाकलेले आहेत, दगड टाकलेले आहेत, हे खालच्या त्याच्या खाली जा टॉक असतात त्याच्यावर ठेवलेले आहेत, आणि हे इकडे वरच्या ह्याच्यावर हे सिंगल दिसतात, ते वरच्या ह्याच्यावर. हे सगळं असं इकडे त्या पाण्यातनं असं करून देणार, टाकून ठेवणार आणि बसवणार. आणि मग जेव्हा पाणी भरात तेव्हा मग ह्या टॉक ह्या इकडे बांधायला दिसतं ह्या असा वाढणार. मग हे दगड आपणच पाण्यातले
वडल्यावर पडून जातात आणि मग तो जाळा वर उचलला जाता आणि मग ते ह्या जाळावरचा टॉक म्हणजे दगडांवरचा टॉक हा त्या इकडे असा काटेंका असा अडकवणार म्हणजे बुतूरचा म्हावरा म्हणजे आतमधला म्हावरा सगळा आतमध्येच नवा आणि त्याच्यानंतर पाणी सुकल्यानंतर मग परत वरना असा जाळा वडीत येणार. बघू उद्या जर भेटली करू का व्हिडिओ सकाळी जेव्हा रापण करता जेव्हा जाळा वडला जाता तर नक्की दाखवीन. अर्धी तिकडे पोहरत त्या साईड का त्या टोका का तिकडे मजा करतात ते आणि काम करतात हे तिघे चौघे जणच होते. अशा प्रकारे हा इकडे सगळा बसून झालेला हे इकडचा पाण्यातला बसलेला हे केलेलं आणि इकडे हे आता वर झालेत आणि आता बाकीचे आहेत ते तिकडे त्या साईड का हे दोघे जण आहेत आणखी तिकडे आतमध्ये अजून थोडे आहेत. आता आजचा दिवस जाणार परत उद्या संध्याकाळी मग उचलणार. बघू किती म्हावरा भेटता. हे बघा ह्या साईडने असा झाडा उचललेला आता पाणी पूर्ण फुल भरला आणि हे पाणी येतात हे बघा इकडे आणि बाहेर इल्यावर थंडी लागूक नको म्हणून इकडे शेकोटी पेटवला नाही. अशा प्रकारे या आमचा रापण असता भाडा बोलतो आम्ही आमच्या भाषेत इकडे. बघा इथपर्यंत पाणी भरलेलं. हे मच्छी वर ना उडी मारीत म्हणून आता वर परत जाळा लावला नाही हा बघा इथं दिसतंय समोर. सकाळ झाली आणि आता म्हावरा म्हणजे भरती लागल्या त्याच्यामुळे म्हावरा भेटत नाही आता हे बघा आणि ते तिकडनं असे रापण वडीत येतात आणि बघा पाणी उंच अरे मोठा हा काहीतरी कोण दे बघा ना इकडे मावरा आणला ना बघा इकडे मावरा म्हणजे प्रत्येक जण असा जमावून घेऊन येतात. मावरा कमी आहे त्याच्यामुळे यांची बोंबट पण तेवढी कमी नाही कमी आहे नाही तर घसो फाट सर बोंबटत राहिले असते. ह्या पद्धतीत असा उचलला जाता. आता मावरा त्याच्यात काहीला असा आता घेतील. मावरा भेटलेला दाखवते तुमका. तांबोसा ना ते काय ते जित्ताडो की काय हा काढ वर काढ डोळो पोडलास मेला त्याका 2 वाटे द्यावा आधी. हा टाक मग तुका टाकतील तुका बुडवून हे करतील. तर याच्या 2 ते 4 पटीने मोठा मावरा भेटता पण या टायमाक आज भेटला नाही. हा एका आमच्याकडे तांबोशी बोलतात. दाखव तांबाट जिना काहीतरी घे आणि चल जाऊया बाजूला पिशवी या कर. तर अशा प्रकारे एवढा भेटला. हे असले पिशवे जवळजवळ 3 ते 4 भेटतात पण या टायमाका मावरानं फसवला मावराच भेटला नाही. एवढी अर्धी पिशवी पण नाही भेटली आणि जवळजवळ 25 ते 30 पोहारत. आता काय करतात वाटून घेतात काय कसा करतात कोणाक ठाऊक. थंडी तर मरणाची लागता. तर मावरा काय जास्त भेटला नव्हता कारण जेव्हा सुट्टी लागता
तर सुकतेच्या वेळी पाणीच जास्त सुकला नव्हता, त्याच्यामुळं मावरा जा मगाशी तुम्ही बघितलाच पिशवीचा तेवढाच भेटला. आणि नाहीतर आणि म्हावरा पण कधी कधी एवढा मोठा भेटतो ना, जवळजवळ एवढा एवढा हाता एवढा लांब. आणि म्हणजे आमच्याकडे वाटू बोलतात किंवा अजून काय शेरवी असतात, तांबोशी असतात. तांबोशी पण मोठी मोठी असतात. जवळजवळ जे आता पिशवी तुम्ही बघितलात ते पिशवे तसले पिशवे जवळजवळ 2 ते 3 पिशवे भेटतात. आणि चिक्कार मावरा म्हणजे जरी 25-30 जण वाटणी असली तरी त्यांच्यासाठी तरी येता भरपूर होता. म्हणजे वाटणे का जास्त येतात. तर ह्या टायमाक बॅड लक होता. त्याच्यामुळं काय जास्त येईल ना. आणि आम्ही 4-5 जण होतो. त्यांनी सांगितलं की म्हणजे माका घरी लवकर येऊचा होता. माझे काही घरी कामं असतात. म्हणजे जेवणा बिवणापासून तुमका माहितीच आहे. तर ती कामं करूची होती म्हणून मी त्यांना सांगितलं मी लवकर चाललो आहे. का असं आता तुम्ही तुमच्यात वाटून घ्यावा. तर त्यांनी कधी ह्या केला नाही आणि काय वाटलं नाही समजलंच नाही. जेव्हा आहे ना इकडनं बाजूसून गेले सगळेजणाचे टी-शर्टमध्ये घेऊन जायत होते. म्हटलं किती किती भेटला रे. तर असे 2-3 असा 4-5 असा काय ना काय भेटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ. व्हिडिओ कशी वाटली तुमका सांगा आणि कमेंट करा, प्रोत्साहन देत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.